नमस्कार, न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। शहराच्या विकासासाठी असू द्यात किंवा शहराची एक चांगल्या दिशेने वाटचाल व्हावी, शहरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पालिकेच्या माध्यमातून हजारो लाखो रुपये खर्च केले जातात। परंतु ते जे काही पैसे आहेत ते पैसे कशा पद्धतीने वाया जाऊ शकतात किंवा वाया जात आहेत याचं एक उदाहरण आपण पाहू शकतो की बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरात आपण सध्या आहोत आणि येस बँक या ठिकाणी आहे। याच येस बँकेसमोर एक गटार आहे ते तुंबलेलं पाहायला मिळतंय आणि त्यामधलं दुर्गंधीयुक्त पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे। या ठिकाणी एकही व्यक्ती 2 मिनिट सुद्धा थांबू शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे आणि यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। तुम्ही जर बघत असाल तर हा संपूर्ण परिसर जो आहे या परिसरात एक गटार आहे, या ठिकाणी काम सुद्धा या गटारावरती बघत असाल तर पेवर ब्लॉक किंवा लाद्या बसवण्याचं काम नुकतंच करण्यात आलेलं आहे। परंतु हे काम करत असताना हे चित्र जर तुम्ही बघत असाल हे पूर्ण सांडपाणी आहे आणि हे गटाराचं पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एवढंच नाही तर इथे एक भलं मोठं हॉस्पिटल सुद्धा आहे, अनेक रुग्ण या ठिकाणी आहेत। वात्सल्य हॉस्पिटल आपल्याला लगतच असलेलं पाहायला मिळतंय आणि अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी आलेले आहेत। परंतु हॉस्पिटलच्या बाहेरच तुम्ही बघत असाल तर एवढं दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरलेलं असल्यामुळे आणखी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो पुढे येताना पाहायला मिळतोय। प्रशासनाच्या माध्यमातून गटार योजना असू द्यात किंवा स्वच्छता मोहीम असू द्यात या अशा अनेक कामांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु या कामाची गुणवत्ता नेमकी काय आहे ते हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या समोर येतं। आता इथून येणार म्हणजे ज्यावेळी सिग्नल लागतो त्यावेळी सरसकट गाड्या इथपर्यंत थांबतात आणि थांबल्यानंतर ही जी काही दुर्गंधी आहे त्याचा सामना जो आहे तो नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रामुख्याने करावा लागतोय। त्यामुळे आता हे जे चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, एवढा कचरा या ठिकाणी पडलेला आहे, त्यामागचं नेमकं काय कारण आहे, हे गटार तुंबलेलं आहे की हे सांडपाणी जे आहे ते नेमकं येतंय कुठून याचा शोध आता प्रशासनानं घेणं गरजेचं आहे। पूर्ण परिसरात आपण बघत असाल तर हे सांडपाणी जे आहे, दुर्गंधीयुक्त पाणी जे आहे ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून खरं तर लवकरात लवकर यावरती काहीतरी तोडगा काढून लवकरात लवकर हे काम मार्गी लावणं आता आवश्यक झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।